तर या सगळ्या दरम्यान संजय राऊतांनी मुरलीधर मोहोळांना डिवचले। राज्यमंत्र्यांना निर्णयाचा अधिकार नसतो, राज्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कोणी विचारत नाही, देशाचं नेतृत्व अमेरिकेचा गुलाम बनलंय असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं। भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते। अगदी विदेशात आपल्या लोक अडकली त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते। त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। मुरलीधर मोहोळ हे नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री आहेत, बरोबर आहे। एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। या देशामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे या दोघांना ठरवण्याचा अधिकार नाही। हा राष्ट्रीय प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे। त्याच्यामध्ये देशाची विदेश नीती जी आहे ती काम करत असते। त्याच्यामध्ये डेप्युटी सीएम महाराष्ट्राचे किंवा कोणत्या राज्याचे सहभागी नसतात किंवा राज्यमंत्री केंद्रातले सहभागी नसतात, एवढेच मी सांगू शकतो। ज्या पद्धतीनं या देशातलं नेतृत्व हे अमेरिकेच्या चरणी गुलाम झालेलं आहे, त्याच्यामुळे या देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पूर्णपणे नष्ट झालेली आहे।